सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. थोर स्वातंत्र्य सेनानी, कामगार नेते, माजी आमदार स्वर्गवासी बाबूजी आव्हाड यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजित कामगार मेळावा व स्नेहभोजन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान सुरुवातीलाच माननीय जगदीश गाडे साहेब, माजी नायब तहसीलदार यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमात प्रसंगी उपस्थित या संस्थेचे अध्यक्ष आणि अभय आव्हाड प्रतिष्ठानचे प्रमुख माननीय अभयरावजी आव्हाड साहेब, माननीय दत्तासेठ सोनटके सर, माननीय बबनरावजी सबलस, पत्रकार उमेशरावजी मोरगावकर, अभिजीतजी खंडागळे, माननीय संदीप आव्हाड साहेब, माननीय टेके साहेब, माननीय कोकाटे साहेब, माननीय जे प्रमुख पाहुणे आहेत ज्यांचा आपण आज सत्कार करणार आहोत असे माननीय शरद पाथरकर साहेब, दादा मर्दाने साहेब, माननीय सुरेशरावजी इजारे, माननीय महादेवरावजी पालवे, माननीय मुकुंदरावजी रावस, माननीय बंडूजी पाठक, माननीय विठ्ठलजी पाटोळे, माननीय शौकत सय्यद, माननीय दिलीप चौधर, माननीय रवींद्र दारके या सर्व मान्यवरांचं आपण टाळ्या वाजवून एकदा स्वागत करूया. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. रोजीरोटीचा सवाल तर रोजचाच आहे. रोजीरोटीचा सवाल तर रोजचाच आहे. कधी फाटका बाहेर आहे, कधी फाटका आत आहे. कधी फाटका बाहेर आहे, कधी फाटका आत आहे. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. सारस्वतानो, आज मी थोडासा गुन्हा करणार आहे. सारस्वतानो, थोडासा मी आज गुन्हा करणार आहे. आज जागतिक कामगार दिन 1 मे. या कामगार दिनाचं महत्त्व किंवा याचा इतिहास 1-2 मिनिटामध्ये आपल्यासमोर मी मांडत आहे. 17व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली आणि औद्योगिक क्रांतीची सुरुवात होत असताना एक नवीन प्रश्न सर्वांसमोर उपस्थित राहिला की कामगारांच्या कामाचे तास किती असावेत. त्यावेळी आश्चर्य वाटेल तुम्हाला की साधारणतः 15 ते 16 तास कामगारांना काम करावं लागायचं आणि मग राहिलेल्या 8 तासामध्ये त्यांना सगळं आपलं जीवन किंवा आयुष्य किंवा जी दररोजची दिनचर्या आहे ती पार पाडावी लागत असते. आणि ह्याला विरोध म्हणून की आम्हाला हे 15 आणि 16 तास काम झेपणार नाही, याला विरोध म्हणून पहिल्यांदा साधारणतः 1856मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये कामगारांनी आंदोलन केलं आणि आम्हाला फक्त 8 तास काम द्या, ही त्यांची प्रमुख मागणी होती. अखेर ती मागणी मान्य करावी लागली आणि कामगारांना फक्त 8 तास काम तिथं देण्यात आलं. ह्याचं लोन हळूहळू जगभरात पसरायला लागलं आणि 1883मध्ये मे महिन्यामध्ये अमेरिकेच्या शिकागोमध्ये कामगारांनी एक मोर्चा काढला. असा प्रचंड मोर्चा होता की त्या मोर्चामध्ये गोळीबार झाला आणि त्या गोळीबारामध्ये 7 कामगार मृत्युमुखी पडले. त्याचा राग म्हणून पुन्हा एकदा पोलिसावर हल्ला झाला आणि कुणीतरी कामगार नसताना कुणीतरी त्यांच्यावर बॉम्ब टाकला आणि त्याच्यामध्ये 8 पोलीस मृत्युमुखी पडले. परंतु त्याचा राग मनामध्ये धरून साधारणतः 7 कामगारांना फाशी देण्यात आलं. तेव्हापासून त्या कामगारांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांनी जे बलिदान दिलं त्यांची आठवण म्हणून 1 मे हा जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करण्यात आला, पहिल्यांदा अमेरिकेमध्ये. त्यानंतर हे हळूहळू लोन सगळ्या जगभरात कामगाराच्या मागण्या आणि कामगार दिन ह्याची माहिती होऊ लागली आणि भारतामध्ये साधारणतः 1 मे 1923 पासून हा कामगार दिन साजरा होऊ लागला. स्वातंत्र्याच्या अगोदर पहिला कामगार दिन हा आपल्या कलकत्त्याला साजरा झाला. या कामगार दिनाच्या निमित्तानं आज आपण पाहतो की या संस्थेचं आणि कामगारांचं एक वेगळंच नातं राहिलेलं आहे. आपल्या सर्वांना कदाचित माहिती असेल
की या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार आणि त्याचबरोबर कामगार नेते बाबूजी आव्हाड यांचं कामगाराशी अत्यंत घनिष्ठ संबंध होता. कामगारांचं आणि त्यांचं अत्यंत जवळचं नातं होतं. याचं एकच उदाहरण मी तुम्हाला सांगेल की स्वातंत्र्यापूर्वी 1946ला करंजी येथे एक किसान परिषद झालेली होती. किसान परिषद. आणि त्या किसान परिषदेला त्यावेळेस काही सोय नव्हती, वाहनं नव्हती त्यावेळेस. अक्षरशः लोक बैलगाड्या घेऊन, कुणी पायी, कुणी घोड्यावर, अशी 20,000 लोक त्यावेळेस जमले होते 1946ला. आणि त्या किसान सभेचं जे अध्यक्षस्थान आहे ते त्यावेळेचे कम्युनिस्ट नेते जे पश्चिम बंगालचे होते ते बंकिमचंद्र मुखर्जी यांनी भूषवलं होतं. आणि पूर्ण दिवसभर, जवळजवळ 2 दिवस ती किसान परिषद चाललेली होती. एवढ्या मोठ्या संख्येने मला वाटत नाही की आतापर्यंत तालुक्यामध्ये असा कामगारांचा मेळावा कधी झाला असेल. पूर्ण रात्री अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, गव्हाणकर यांच्या पोवाड्याचा, लावण्याचा, मनोरंजनाचा कार्यक्रमसुद्धा झाला. आणि त्या माध्यमातून कामगारामध्ये एक स्फुलिंग चेतवण्याचं काम त्यावेळेस झालेलं होतं. आपलं हे विसरून चालता येणार नाही. असं हे बाबूजींचं आणि कामगारांचं नातं तेव्हापासून कायम आहे. खरं तर बाबूजींच्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा केंद्रबिंदूच कामगार होता. कष्टकरी होते, वंचित होते, दलित होते. यांना बरोबर घेऊनच त्यांनी आपलं समाजकारण आणि राजकारण हे पुढं चालवलं होतं. आता तुम्ही म्हणताल की आता काय गरज आहे सर त्या कार्यक्रमाची? आता झाला गेला, आता काही कामगार तसे राहिलेले नाहीत. आता कामगारांना सुविधा मिळू लागल्यात. परंतु जरी कामगारांना सुविधा मिळत असल्या, जरी कायद्याने काही हक्क प्राप्त झालेले असले, तरी आज कामगार चळवळीपुढं एक नवीन आव्हानं निर्माण होत आहे. आता कामगाराचं आणि ते मालकाचं पहिलं नातं आता राहिलेलं नाही. त्या नात्यामध्ये जरी विरोध असला, जरी कामगार मालकांना विरोध करत असतील, संप करत असतील, तरी एक जिव्हाळा होता, एक आपुलकी होती, प्रेम होतं. आपल्याला माहिती आहे की मागली कोरोनाच्या टायमाला रतन टाटा एका आपल्या मृत कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन भेट देऊन आलते. असं कामगारांना कितीही मालक विरोधात वाटला तरी मालकाचं कामगारावर आणि कामगाराचं मालकावर एक प्रेम होतं. परंतु जागतिकीकरणाच्या कालावधीमध्ये आज जागतिकीकरण आलं. आज एक कामगार आणि मालकांचं जे नातं आहे ते बदलू पाहत आहे. आता कामगारांचा जो दर्जा आहे तो संपला जात आहे. आता कामगारांची जागा कॉन्ट्रॅक्टनं घेतली आहे. कॉन्ट्रॅक्ट. आता कामगाराला कामगार म्हणून नाही तर सर्व्हिस प्रोव्हायडर, सेवा देणारा म्हणून बघितलं जातं. आता तुमचं आणि मालकाचं कधी संबंधच येत नाही. बऱ्याच वेळा काम करून घेणारा तिसराच असतो, कॉन्ट्रॅक्टर दुसराच असतो आणि काम करणारी वेगळीच असतात. आता हे जे बदल होत आहेत हे आपल्याला त्यांना सामोरं जावं लागत आहे. आज कामगारांचे हक्क जे आहेत ते नाकारले जात आहेत. प्रत्येकजण, प्रत्येक राज्य, प्रत्येक देश आपल्याकडं गुंतवणूक यावी, सगळ्या जगानं आपल्याकडे, आपल्या देशामध्ये गुंतवणूक करावी म्हणून कामगारांचे हक्क थोडे दाबले जात आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा कामगारांना संघटित होण्याची आणि संघटित राहण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर आज दुसरा एक मुद्दा आहे. आज महाराष्ट्र दिनसुद्धा आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन याचं एक जवळचं नातं आहे पहा. तसं कामगार दिनाची सुरुवात झाली अमेरिकेमध्ये आणि 1960ला आपलं महाराष्ट्र अस्तित्वात आलं. परंतु दोन्हीमध्ये एक समान धागा आपल्याला दिसतो. कारण की ह्या दोन्ही चळवळीचा केंद्रबिंदू कामगारच राहिलेला आहे. कामगारांनाही जेवढं योगदान संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये दिलं तेवढं योगदान कोणीही दिलेलं नाही. आपल्याला माहिती की आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या भारताचे एक विभाग जे केलेले होते ते इंग्रजांनी आपल्या सोयीसाठी केलेले होते. साधारणतः दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि मद्रास असे हे विभाग त्यांचे साधारणतः होते आणि त्यांच्या आपल्या सोयीसाठी ते निर्माण केलेले होते. परंतु स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांत रचनेची मागणी झाली की आम्हाला भाषेनुसार एक प्रांत आमचा निर्माण झाला पाहिजे. कारण की जे प्रशासन चालतं ते जर वेगळ्या भाषेत जात होत असेल तर आम्हाला त्याचा काय उपयोग आहे? आम्हाला समजतच नाही ते काय बोलतात किंवा काय लिहितात, तर आम्हाला त्या राज्याचा काही उपयोग होणार नाही. अशी एक मागणी समोर आली आणि भाषावार प्रांत रचना व्हावी ही मागणी जोर धरू लागली. 1953मध्ये एक माणूस उपोषणासाठी बसला
की आमचं आंध्र प्रदेश हे भाषावार प्रांत निर्माण झाला पाहिजे. त्यामुळे एक जणांना उपोषण केलं आणि दुर्दैवानं त्या उपोषणामध्ये त्याचा मृत्यू झाला. आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर पंडित नेहरूंनी तात्काळ ती मागणी मान्य केली आणि आपल्या भारतामध्ये पहिलं भाषावार प्रांत रचना म्हणून या प्रांत राज्य म्हणून आंध्र प्रदेश निर्माण झाला. ज्यावेळेस आंध्र प्रदेशची निर्मिती झाली त्यावेळेस बाकीचे राज्यसुद्धा जागृत झाले की आम्हाला बी आमच्या भाषेप्रमाणे राज्य पाहिजे. आणि मग त्यासाठी पंडित नेहरूंनी एक आयोग स्थापन केला. त्याला आपण फाजल अली आयोग म्हणतो. 1953 स्थापन झाला. आणि त्या आयोगानं 1955 आपला रिपोर्ट दिला, अहवाल सादर केला. त्याच्यामध्ये बाकीचे राज्य जिथे निर्मिती झाली, भाषेचा कर्नाटक झाला, वरती गुजरातचं गुजराती किंवा राजस्थानचा राजस्थानी, असं भाषेनुसार सगळे प्रांत निर्माण झाले. परंतु ह्याच्यामध्ये अन्याय फक्त महाराष्ट्रावर झाला होता. कारण की महाराष्ट्राची जरी मराठी भाषा असली तरी महाराष्ट्राचे 5 तुकडे केले गेले होते. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी काढलेली होती, महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा काढलेला होता, महाराष्ट्रापासून मराठवाडा वेगळा झालेला होता. आणि मग असं ज्यावेळेस ह्या लोकांच्या लक्षात आलं महाराष्ट्रामधल्या की आपल्यावर अन्याय झालेला आहे, त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही मागणी घेऊन कॉम्रेड श्रीपाद डांगे असतील, परके अत्रे असतील, एस.एम. जोशी असतील, अण्णाभाऊ साठे असतील, गव्हाणकर असतील, अमर शेख असतील, असे अनेक लोक या आंदोलनामध्ये उतरले. आणि त्यांनी मागणी एवढीच केली की आमची मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र एकीकरण झालंच पाहिजे. आणि ही मागणी लावून धरत असताना 1955 ते 60पर्यंत हा लढा द्यावा लागला. दुर्दैवानं या लढ्यामध्ये 107 कामगार मृत्युमुखी पडले, हुतात्मा झाले, अक्षरशः गोळ्या झाडल्या गेल्या त्यांच्यावर. आणि 1 मे 1960 हे आपलं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. आज त्याचा आपण वर्धापन दिन साजरा करत आहोत. हे एक आजच्या कार्यक्रमाचं महत्त्व आहे. आता दोन्ही जसा दिनाचा कामगार केंद्रबिंदू आहे, तसंच आमची जी संस्था आहे पार्थ विद्या प्रसारक मंडळ आणि अभय अवॉर्ड सामाजिक प्रतिष्ठान यांचा केंद्रबिंदूसुद्धा कामगार, सामान्य लोक, दलित, वंचित हेच राहिलेले आहेत. आणि ह्याचे उदाहरणं मी आपल्याला देऊ शकतो की आत्तापर्यंत मागच्या जवळजवळ 17-18 वर्षापासून प्रत्येक कामगार दिनाला आम्ही काही ना काही उपक्रम या कामगारासाठी इथं राबवतो. आता जरा आपण मोठ्या प्रमाणात घेतला आहे यावर्षी, परंतु आतापर्यंत जे वंचित आहेत, जे उपेक्षित आहेत, त्यांना इथं बोलून त्यांच्या हस्ते त्यांना काही ना फुलाची पाकळी आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचा कुठंतरी सन्मान व्हावा, त्यांना कुठंतरी वाटावं की नाही माझाही सन्मान केला जातो आहे. नाही तर आतापर्यंत काय होतं आहे की जे मोठे लोक असतात त्यांचा सन्मान होत राहतो. परंतु या दिनाच्या निमित्तानं आपण जे समाजामधले जे दुर्लक्षित आहेत त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत आपण प्रत्येक कामगार दिनाला इथल्या एस टी कामगार जे आहेत त्यांचा एक वेळ सत्कार केलेला होता. गावातील जो कुशल कारागीर आहेत, ज्यांनी आपली कला जोपासली आहे, त्यांचा आपण सत्कार केलेला होता. रिक्षावाले जी मंडळी इथली सगळ्या रिक्षावाल्याला बोलून एकदा आपण त्यांचा सत्कार केलेला होता. वर्तमानपत्र जे घरोघर पोहोच करतात ना, त्या मुलांसाठी आपण सायकली देण्याचा कार्यक्रम एका कामगार दिनाला केला होता. एक कामगार दिन आपण ॲम्ब्युलन्सचे जे ड्रायव्हर आहेत इथले ॲम्ब्युलन्स चालवणारे आणि ड्रायव्हर आणि त्यांचा सहकारी त्यांना इथं बोलून त्यांचा सत्कार केलेला होता. सरकारी आणि इतर हॉस्पिटलमध्ये जे परिचारिका आहेत, नर्स, त्यांना बोलून आपण त्यांचा इथे सत्कार आयोजित केलेला होता. एस टीच्या ज्या महिला कंडक्टर आहेत त्यांना विशेष एके ठिकाणी बोलून आपण त्यांचा सत्कार आयोजित केलेला होता. महिला पोलिसांचा सत्कार आपण आयोजित केलेला होता. त्याचबरोबर हॉटेलमध्ये जे काम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्याकडं कोणाचं लक्ष जात नाही. खरं तर त्या स्वयंपाकघरामध्ये, त्या उष्णतेमध्ये, त्या हॉटेलमध्ये ते काम करत असतात, परंतु त्यांना एकदा आपण बोलून त्यांचाही इथं सन्मान केलेला होता. पाथर्डीमधले जे हमाल आणि माथाडी कामगार आहेत त्यांचा आपण इतके सत्कार केलेला होता. मला वाटतं याच्यापूर्वी तुम्ही अनुभवलेला असेल ते. पाथर्डी शहरामधले जे स्वच्छता कर्मचारी आहेत, जे नगरपालिकेचे कर्मचारी नाहीत परंतु अशी सेवा देत आहेत, त्यांचा आपण सत्कार केलेला होता. कोरोना क्षतिग्रस्त म्हणजे मागच्या वेळेस दुर्दैवानं काही कुटुंबामधल्या काही लोकांचं कर्त्या माणसाचं निधन झालं आणि मग त्यावेळेस असं वाटलं साहेबांना
की आपण त्यांना काहीतरी मदत केली पाहिजे आणि त्यामुळे त्या कोरोना क्षतिग्रस्त लोकांना आपण 5,000 रुपये अनुदान देण्याचं काम गेल्या वर्षी केलेलं आहे. त्यानंतर मला वाटतं कोरोना काळामध्ये इथले जे गरीब लोकांची रोजीरोटीचा सवाल निर्माण झालेला होता, त्यांना आपण किराणा वाटप करण्याचं काम केलेलं आहे गेल्या वर्षी. आणि त्याचबरोबर आता जी एस टी कामगाराचा संप झाला, त्याच्यामध्ये 4-5 महिने तो संप चालला, अनेक लोकांना पगार नव्हते, त्यावेळेस त्या एस टी कामगारांना किराणा देण्याचं कामसुद्धा आमच्या या प्रतिष्ठाननं केलेलं आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की हे कामगाराचा जे आमचे संबंध आहेत तुमच्याशी आहेत, ते संबंध असे कायम राहावेत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तळलेली नाही. ही पृथ्वी जी आहे ती शेषनागाच्या मस्तकावर नाही तर कामगाराच्या हातावर तरलेली आहे, हे आम्हाला विश्वास आहे. आणि यासाठी हा आज आमचा उपक्रम आहे. या प्रसंगी मी माझं जी प्रास्ताविक आहे ते थोडंसं थांबवतो, विराम देतो आणि या ठिकाणी असलेले जे प्रमुख पाहुणे आहेत, खरं तर मला सांगायला आनंद होतो की अनेक नगरपालिकेमध्ये ज्यांनी आपली सेवा दिली, काम केलं, केवळ पाथर्डीच नाही तर पाथर्डीबरोबर महाराष्ट्रामधल्या अनेक नगरपालिकेमध्ये आपल्या कामाचा ज्यांनी ठसा उमटवला, असे काही लोक आज आपल्या कामातून सेवानिवृत्त झालेले आहेत. कामावर असताना तर कुणीही सत्कार करतं, परंतु एकदा रिटायर झाल्यानंतर कुणी लक्ष देत नाही. परंतु आम्ही ते वसा जपण्याचं काम केलेलं आहे की जे सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांचाही इथे आपण सन्मान करण्याचं ठरविलं आहे. या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि माननीय शरदरावजी पाथरकर साहेब यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय अभयरावजी आव्हाड साहेब यांना मी विनंती करतो की पहिला सत्कार आपण त्यांचा करावा. असं म्हणता येईल की गाळून या भाळीचे मोती, गाळून या भाळीचे मोती, हरी कृपेचे मळे फुलविती, जलंदापरी येऊनी ह्या जाती, जग ज्याची करीन गणती, तेथे कर माझे जुळती. खरं तर ही सर्वसामान्य माणसं हे कधी हिशोबात नसतात, कधी गिनतीमध्ये नसतात, परंतु आज तिथे आपल्याला वंदन करावं असं वाटतं आहे. तेथे कर माझी जुळती असं म्हटल्याप्रमाणे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना वंदन करतो आणि या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी सन्माननीय व्यासपीठावर विराजमान असलेले अध्यक्ष आणि सर्व त्यांचे सहकारी, सर्वांचीच नावं घेत नाही कारण ते सर्व सन्माननीय आहेत. सत्कार या शब्दामध्ये सत्कृत्य, चांगलं कृत्य केलेल्या लोकांनी आणि किती चांगलं केलेलं आहे की त्यांच्या अंगी सद्गुण आहेत, सदाचरण आहेत, नोकरीच्या लाटेमध्ये या प्रवासामध्ये काही निवृत्त झालेले आहेत. मगाशी सरांनी सांगितले 1960 साली स्थापना झाली, यांची वय आज जवळपास 60च्या दरम्यान आहेत आणि त्या काळातल्या बऱ्याच लोकांच्या आपल्या जन्मतारखा 1 जून आहे. म्हणजे अभयरावांनी 1 मेला वाढदिवस केला की 1 जूनला 1 महिना ॲडव्हान्स आम्हाला हॅपी बर्थडे केलं. त्यामुळं अभयरावांचे पहिले आभार. त्याचं कारण असं आहे, मी 2-3 वाक्यामध्येच बोलणार आहे कारण मी आगंतुक आलेलं पाहुणा आहे, परंतु फार जुनी नाळ मामांच्यापासून जेव्हा कॉम्रेड म्हणजे आता जुना काळी ते असतो जाऊ द्या, पण संपूर्ण त्या सरांनी जी यादी वाचून दाखवली काय काय कार्यक्रम केले, मला इतकीशी माहिती नव्हती या कार्यक्रमांची. पण पाहिल्यानंतर मला एक हिंदीतले 2 गझल आठवले, हिंदीतले 2 शेर फार चांगले असे आठवले आणि तेवढेच मी तुम्हाला सांगणार आहे, अर्थपूर्ण सांगणार आहे. आपण थोडंसं समजावून घेऊ. मी आतमध्ये बसलो होतो या ठिकाणी. आतमध्ये बसल्यानंतर अभय काका आणि त्यांची गँग इकडून आली, त्यावेळेला सगळेजण उठून राहिले. ते दरवाज्यावर आल्यानंतर गझलकार काय काय म्हणतो पहा, कौन है वो
कौन है वो किसने दस्तक दी दरवाजे पे, कौन है वो किसने दस्तक दी दरवाजे पे. लोकातून आवाज आला, अभय काका आहे, अभय काका आहे. कौन है वो, अभय काका आहे. आतली लोक म्हणली, वो तो हमारे अंदर है, फिर बाहर कौन है, वो तो हमारे अंदर है, फिर बाहर कौन है. तळागाळातल्या म्हणजे रिक्षा चालकांचा सत्कार, स्वयंपाकवाल्या बाईंचा सत्कार, परिचारिकांचा म्हणजे जे कामगार आहेत, रामाने खारीच्या पाठीवर हात फिरवला ते अभिमानानं सांगत राहील की हा जो आहे ना, हा रामाचा हात आहे. हा प्रत्येक कष्टकरी वर्ग म्हणजे आपण नाहिरे गटातले, आहेरे गट आणि नाहिरे गट. फार पूर्वी कार्ल मार्क्सचा सिद्धांत, त्याच्यामध्ये तुम्ही नाहिरे गटातले. आता तसं नाही आहे. आपण आपल्या अभ्यासानं, आपल्या जिद्दीनं, आपल्या प्रामाणिकपणाच्या कष्टावर आपण हे मिळवायचं आहे. मंदिर में क्या है, मस्जिद में क्या है, मंदिर में क्या है, मस्जिद में क्या है. अल्लाह है, भगवान है. मंदिर में क्या है, माला मूर्त तीर्थ पाणी, माला हार मूर्त तीर्थ पाणी. संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यावर अल्लाहला विचारलं मौलवीने, तुम बहुत बड़े हो, तुम बड़ा है, तुमसे बड़ा कोई नहीं. पुजाऱ्यांनी भगवानला विचारलं, तुम बड़ा है, तुमसे बड़ा कौन है. देवालाही विचार करावा लागतो बऱ्याच वेळेला. रात्रभर अल्लाने आणि देवाने रात्रभर विचार करीत राहील. पहाटेच्या वेळेला काकड आरतीनं देवाला जाग आली, अजानने अल्लाहला जाग आली. आणि मग मस्जिद से पुकारा हुआ, मस्जिद से पुकारा हुआ, मूर्ति से आवाज़ आई, मैं बड़ा हूँ, मैं बड़ा हूँ, लेकिन सच्चे दिल से ढूंढो, मैं इस समाज में खड़ा हूँ, मैं इस समाज में खड़ा हूँ, मैं मंदिर में नहीं हूँ, मैं इस समाज में खड़ा हूँ. आणि इथं मग शरणी सांगितलं, मला 2 वाक्य फार आठवली. मामांच्यापासून पाहिल्यानंतर शुद्ध बीजापुटी फळे रसाळ गोमटी. मामांनी त्या काळात केलेला हा प्रत्येकाशी धरलेलं सर्वांशी असणारं नातं. कॉलेजमध्ये आम्ही इथं शिकलो, तो एक वेगळा भाग की काय मामांचं म्हणजे विद्यार्थ्याकडे किती दृष्टी होती. आणि तेच पाऊल, त्याच पावलावर पाऊल, तो वसा वारसा हातात नाही घेतला, तो पुढं चालू ठेवलेला आहे. म्हणजे शुद्ध बीजापुटी फळे रसाळ गोमटी. अभय काका जे काम करतायत त्याच्याबद्दल आपल्या सर्वांच्या तर्फे धन्यवाद. एकच उदाहरण, अभय काकांना 19-20 तारखेला 2-3 दिवस सलाईन लावून ते अंथरुणावर होते. 2 दिवस जो मनुष्य सलाईनवर आहे, दादा मर्दाने म्हटले आपण जाऊया त्यांना नारळ पाणी घेऊन थोडं भेटायला जाऊया. आम्ही फोन केला, म्हणलं काका आहेत का. काका म्हणले नाही, म्हणले मी समाजाच्या कामासाठी पोहोचलो, म्हणले लांब गेलो, म्हणले मी आता 150-150 किलोमीटरवर आलो. पहाटे 8 वाजता, सकाळी 8 वाजता आम्ही निघालो. आणि 2 दिवस जो मनुष्य सलाईनवर आहे तो 3ऱ्या दिवशी समाजाच्या कामासाठी धडपडतो, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. म्हणून मी म्हटलं आहे, बाहर कौन है वो तो हमारे दिल के अंदर है. मला संयोजकाने संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर आपण फक्त 2 मनोगत घेणार आहोत आणि आपला लगेच सत्काराचा कार्यक्रम आपल्या सुरू होणार आहे. मी माननीय बंडूजी पाठक यांना विनंती करण्यापूर्वी माननीय सुरेशरावजी इजारे इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही ते सत्कार होत आहे. मी माननीय अभयरावजी आवाडसाहेब यांना मी विनंती करतो की आपण, बऱ्याच दिवस झालं तुमचं मनोगत आम्ही ऐकलेलं नाही. सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व पाथर्डी नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी आदरणीय गाडेसाहेब, या संस्थेचे अध्यक्ष माननीय पालिकेचे माजी अध्यक्ष माननीय अभयरावजी आवाड, त्याचप्रमाणे संस्थेचे सदस्य व नगरपालिकेचे जवळजवळ 8 वेळा वाढीव मात्राने निवडून आलेले आमचे नंदूशेठजी शेळके, सन्माननीय सर्व मान्यवर ज्यांनी चांगलं आपलं सूत्रसंचलन केलं आणि वास्तव केलं असे चौरे सर, सर्व सहकारी, बाकी सदस्यांचे कृपया मला नाव माहीत नाही त्यामुळं मला माफ करा. आणि आमच्या सगळे पालिकेचे रिटायर झालेली सगळी टीम, जवळजवळ 12पैकी 12 आहेत, म्हणजे क्रिकेटची टीम असल्यासारखी आहे. तर त्यांचा आज योग जुळून आणला ते सर्व सहकारी. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, पातळी सोडून मला 9 वर्ष झालीत. आज आबरावने हो कार्यक्रम ठेवला म्हणून 9 वर्षांनी काही लोकांची यांची भेट झाली आज माझी. हा योग आहे. 9 वर्ष झाली कंप्लीट.
नाही तर बरेच लोक रिटायर झाले गेले, परत गाठ नाही भेट नाही. हा योग तुम्ही जुळून आणला सर. तुम्ही जे सांगितलं आत्ता ते खरं आहे. रिटायर झालेल्या माणसानंतर उगाच सूर्याला नमस्कार करायची समाजाची पद्धत आहे. एकदा सूर्य मावळला का कोण पाहत. आज हे वंचितमध्ये आहेत, यांचा तुम्ही सत्कार ठेवला अभयरावजी, हे अगदी तुम्हाला मनापासून तुमचे आभार. आणि हा माझ्यासाठी एक तिसरा धक्का आहे. माझ्या आयुष्यात 2 धक्के बसले होते, हा एक तिसरा धक्का आहे. हा पण मी कधी विसरणार नाही. तर माझ्या बाबतीत सांगतो, 1979 ते 84 एवढा काळ माझा कॉलेजचा काळ होता इथला. आणि मी अक्षरशः नाईट पॅन्टवर कॉलेजवर आलो होतो. त्याच्यात काही कमीपणा नाही. असे बरेच विद्यार्थी नाईट पॅन्टवर कॉलेजवर यायचे. पण एवढ्या कॉलेजने मला सहकार्य केलं. 4-5 वर्ष कपडे, काही प्राध्यापक पण चांगले होते, त्यांनी त्यांचे कपडे दिले, घड्याळ दिले. कॉलेजतर्फे घड्याळ असायचे, कपडे असायचे. जेवढ्या काही सवलती असत्या त्या सगळ्या सवलतीला पात्र लाभार्थी म्हणजे मीच विद्यार्थी होतो. त्याचं कारण असं होतं की त्या काळात काही एवढं तुमचं करमणुकीचे साधनं नव्हते. फक्त रेडिओ हेच साधन होतं. आणि फारच पैशावाला असला त्याच्याकडे टेप रेकॉर्ड असायचा. त्या काळात गॅदरिंग असायचे कॉलेजचे, सगळं गाव पाहायला यायचं ते गॅदरिंगला. त्या काळात मी थोडं विनोदी चुटके वगैरे करायचो, त्यामुळे मी फार लोकप्रिय झालो. आणि त्याचा फायदा मला कॉलेजने सगळ्या सवलती देऊन दिलेल्या आहेत. माझ्यावर फार उपकार आहेत कॉलेजची. अति म्हणजे मी हे त्यांना फेडू शकत नाही. त्याच्यापेक्षा दुसरा धक्का म्हणजे कसं आहे की मामा, आदरणीय मामांचा फार दरारा होता. त्यांची पर्सनॅलिटी जबरदस्त, बोलायला स्पष्ट वक्ती येते. आणि मामासमोर जाऊन बोलायचे, चांगल्या द्यायची लोक. मला माझं 84 साली कॉलेज झालं. म्हणजे आपण मामा भेटून नोकरी तरी पाहू, नोकरीचं कॉलेजमध्येच. कारण त्यांनी सगळ्यात सवलत दिल्या होत्या, काही हिंमतच होत नव्हती कोणाची. तर मामा त्यावेळेलाच माझ्याकडे एक तारीख त्यांची सही केलेलं पत्र पण आहे माझ्याकडे. मी आणलं मुद्दाम, आठवणीने ठेवलं आहे ते सांभाळून. त्यापा 26/7/1984 सालचं पत्र आहे. याच्यावर मामांची सही आहे. आणि बागडे साहेब आहेत ना, बागडे यांनी लिहिलं नाही, मामांनी सही केली. आता निमित्त काय होतं, ते पत्र मी आयुष्यभर सांभाळून ठेवणार आहे. मी मामांचं ऑफिस कुठं होतं तेव्हा भैरव देवळासमोर ते काकडी बिल्डिंगच्या त्या खोल्या होत्या, त्याच्यात मामा बसायची. आता म्हणलं आपल्याला नोकरीला जायचं, मामा कसं. मामाचा एवढा दरारा होता. त्यांच्याबरोबर जे कार्यकर्ते होते त्यांचीसुद्धा हिंमत नव्हती होती आमच्या पोराला नोकरीला कॉलेजमध्ये. लगेच तोंडात स्पष्ट बोलून टाकायचे मामा. आणि मामाने जर एखादा शब्द दिला ते जन्मभर पाळणार, ते त्याचं कामच करणार, एवढी मात्र गॅरंटी. नाही तर ते हाच म्हणत नव्हते कोणाला. म्हणलं आपण जाऊ तर पाहू, काय भारतं भार खवळत येईल याच्यापेक्षा काय होणार आहे. पण हे कॉलेजमध्ये काम नाटकं वगैरे केल्यामुळे त्यांना ते माहीत होतं सगळं. म्हणलं चला जाऊ. 11-11:30 गेलो, कोणीच नव्हतं. म्हणलं बरं आहे, जरी वसकले तरी धकून जाते. पण आणि ते बागले होते. गेलो तिथं, मामाला भेटलो. ते म्हणजे काय काम आणलं रे. म्हणलं मामा मी आत्ताच ग्रॅज्युएट झालो आणि मला नोकरीसाठी शिफारस पत्र लागेल. बा चांगला पोर आहे, उत्कर्वी विद्यार्थी हा, असं तुमचं एक शिफारस पत्र दिलं तर बरं होईल. मामाने ते बागलेलं सांगितलं, देऊन टाकेल. लगेच तयार केलं. हे ते पत्र मी अजून सांभाळ. पत्र दिल्यावर आता निघून यावं का नाही, मी तिथंच उभं राहिलो, बसूनच राहिलो. मामा म्हणजे अरे झालं ना तुझं काम, तू कमून थांबलो. म्हणलं मामा मला बोलायचं बा तुमच्याशी. त्यांनी बोल. म्हणलं मामा असं करा ना, मला कॉलेजलाच नोकरी लावून टाका ना, नोकरीला याची बरंच पत्र तुमचंच आहे. मामा एवढे म्हणजे भेदभेदच बोलतो मी. मामा एवढंच मला म्हणले तू लावलं असतं बरं कॉलेजमध्ये, पण जागाच नाही राव म्हणजे कॉलेजमध्ये जागा नाही. पण तू असं कर म्हणले, तू 2 वर्ष थांबायची तुझी तयारी आहे का. म्हणलं हां. त्यावेळी आपलं श्रमिक विद्यापीठ येणार आहे आणि 2 वर्षांनी ती मंजुरी झाल्यावर सगळ्यात पहिला नंबर तुझा किंवा आपला शब्द. हे मामाने त्या काळात मला नोकरीचा शब्द दिला, त्याची हे स्मरण केली. म्हणून मी हे पत्र सांभाळून ठेवलेलं आहे. पुढं 84 नंतर मी ग्रॅज्युएट याला गेलो MA शिकायला नगरला. तिथं काही आपली आर्थिक परिस्थिती नव्हती, काही 2 महिन्यात पळून आलो तिथून. म्हणजे ज्या कॉलेजने मला 5 वर्ष इथं सांभाळलं, त्या सारडा कॉलेजमध्ये मी 2 तिथं कोणीच ओळखीचं नाही ना आपलं. कोण त्यांना काय घेणं, कोण पास आहे काय घेणं देणं नाही. तिथं खायची सुद्धा सोय नाही. पोरं होते आपले पाथर्डीचे हॉस्टेलचे, म्हणजे ITIला अविनाश बोराडे, राजगुरू, ती पाचवणी राजू, त्यांच्याच खोलीवर राहायचो. त्यांच्याच भाकरी खायचो. पाथर्डीत ते डबे यायचे, त्यांचे डबे खायचो. मग गाडे साहेबांनी 2-3 महिने माझी कानोळी सोय केली. त्या काळात 150 रुपये महिना असत, ते गाडे साहेबांनी पैसे दिले त्या काळात. पण ते 6 महिन्याच्या पुढं टिकलंच नाही. आपली परिस्थितीच नव्हती. म्हणून मी परत तिथं पळून आलो. ऐकतच नसलं काय करणार. इथं ग्रामपंचायतीमध्ये भोंगा झाला बघ, ग्रॅज्युएट लोक भरायची. भेटलो मंत्री डॉक्टरला दिनकरराव पालन, त्यांनी लावलं. ते 5 रुपये रोजावर लागल बा. आता मी काय विचार केला, 5 रुपये रोज तर 5 रुपये रोज.
आपल्याला किती काढायचे 2 वर्ष पुढं मामाचा आपल्या श्रमिक विद्यापीठात आपला पहिलाच नंबर आहे आणि मी आमचा धंदा करायचो सत्यनारायण लग्न बिग्न त्याच्यानं पैसे मिळायचे म्हणलं चला काढूच कसे तरी 2 वर्ष पण 15 दिवसातच तिथं नगरपालिका झाली मी कंटिन्यू कायम झालो आणि या सगळ्या सहकार्याबरोबर काम केलं 35 वर्ष नोकरी झाली 35 वर्षात पाथडीत 28 वर्ष संगमनेरला 5 वर्ष 2 वर्ष देवळालीला पण पाथडीत 28 वर्ष माझे सगळी वसुली खात्यातच गेली दुसरं टेबलच नाही दिला अध्यक्ष बदलायचे शिव बदलायचे सगळं बदलायचे पण ते माझं काही टेबल भरती त्यांचं एकच मत की वसुली चांगलं करतो आणि नगरपालिकेत सगळ्यात कामं 2 अवघड आहेत फक्त 2च एक घरपट्टी वसूल करणं मी पाणीपट्टी नाही म्हणत बरं का घरपट्टी वसूल करणं इलेक्शनची वाढ पाडणं सगळ्यात अवघड काम आहे बाबा अवघड तर ते वसुलीचं काम माझ्याकडेच राहायचं 28 भांडणं कर तन्न कर नगरसेवकाबरोबर वाद घाल अशा रीतीने चालायचं मी संगमनेरला म्हणजे कलेक्टर साहेबाला भेटून संगमनेरला बदली करून घेतली नाही तर अजून माझा शेवटचे 5-7 वर्ष वसुलीतच राहिलो असतो आणि चुकून जर माझं निधन झालं असतं तर भोंग्यावर असं सांगावं लागलं असतं रवींद्र पाटील यांचे आज निधन झाले आणि त्यांची अंत्ययात्रा नगरपालिकेला वसुलीच्या विभागातून निघणार एवढं माझं कधी आयुष्यात टेबलच नाही माझा आता संगमनेरला गेलं नाही सांगतो ना संगमनेरमध्ये जातं नाही फक्त आबारावचं काय झालं आबाराव म्हणले पाठकला वयसच करायचं काही झालं तरी चालून त्यांनी लावून धरलं त्यांनी शिस्त लागली पाहिजे बरं दुसरे अध्यक्ष काय म्हणायचे पाठकला तिथंच ठेवा कारण वाईटपणा घेऊन पैसे आणल्याशिवाय तुमचं पालिका चालतच नाही ना ही मुख्य अडचण राहायची पण त्यांनी मात्र सांगितलं होतं की वयस करा काही वेळा सांगितलं होतं तिथं पण बाकीचे त्यांना म्हणायचे राहू द्या त्याला वसुलीलाच अशी गती जाईल इथून मग संगमनेरला गेलो तिथं 2-3 वर्ष खरेदी पर्यवेक्षकचं काम केलं तिथं आपण कोणाचा रुपया खाल्लेला नाही त्याच्यामुळं आपण जर कुठं रुपया खाल्लं नाही आणि आपल्या कामाचं काम केलं तर महाराष्ट्रात गडचुरीला जरी आपली बदली झाली तर आपल्याला काही धोका नाही ह्या तत्वावर माझा विश्वास आहे मग मी तिथं 3 वर्ष केलं 2 वर्ष देवळाईला केलं पण मला देवळाईला मनच रमणं तिथं काही जमणं मग मी परत संगमनेरला आलो तिथंच परत प्रमोशन घेतलं तिथं रिटायर झालो फॅट घातला स्थायिक झालो पण हे बायपासचं ऑपरेशन झालं 3ऱ्या मरेवर चढ उतार हे काय मला जमणं आणि आपले बांगर साहेब होते सचिन बांगर साहेब चांदगावचे शिव 5 वर्ष आम्हाला ते म्हणले तुम्हाला पाथडीत बरं वाटतंय का संगमनेरला म्हणलं खरं सांगू साहेब पाथडीत जर गेलो मी जादा 2 वर्ष जगल बाकी काही नाही अरे ते तुला पाथडीत लगेच जागा पाहून देतो म्हणलं मी पाहिली तर ते बांगर साहेबाची पण फार सहकार्य आपल्याला तिथं तर असं आपलं जीवन प्रवास आहे आदरणीय मामांनी माझा शब्द दिला हे पहिला धक्का संगमनेरला परत गेलो तर नगराध्यक्ष दुर्गाताई यांनी फार मोठं माझं स्वागत केलेलं आहे त्यावेळेला त्या भाषणात म्हणल्या होत्या पाठक साहेब म्हणजे संगमनेरला वन्स मोर आहे ते दुसरा धक्का आहे आणि आजचं स्टँडअप झाल्यानंतर रिटायर झालं 2 वर्षांनी आभाराव तुम्ही सत्कार ठेवला नाही तर रिटायर माणसाला कोणी विचारित नाही काय सांगावं लय अवस्था बेकार आज त्यांनी जर काही काम दिलं नसलं केलं त्याला रामराजसुद्धा कोणी करीत नाही असं काळ तरी पण तुम्ही आज सगळ्या पालिकेचे लोकांना एकत्र आणलं होतं योगायोगाने ते 12-13 साली ते अध्यक्ष होते गाडी साहेब शिव होते अतिशय सरळ मार्गी हसत शहरात अध्यक्ष म्हणून त्यांनी कधी आमच्या आयुष्यात रुबाब कधी केला नाही काय नाही सरळ मार्गी मनुष्य आज ते योग आला तुम्ही ठेवला त्याबद्दल मनापासून आभार त्यात ह्याच निमित्ताने कामगार दिनानिमित्त आम्ही कामगार संघटनेत कायम काम केलेलं आहे त्यामुळं आदरणीय कैलासवाजी बाबर सर यांची पण आज आठवण येते त्यांनी केला दिगो अण्णा कुंभार ह्या दोघांना पण माझा आठवण येते ह्या निमित्ताने आणि आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद पाठक साहेब खरं तर मामाच होते की ज्यांनी ह्या गरीब वंचित उपेक्षित घटकांशी नाळ कायम ठेवलेली होती नाहीतर आपल्या जमान्यामध्ये समाजामध्ये असं आहे कि अमीरों के घर का कौवा भी सबको मोर लगता है अमीरों के घर का कौवा भी सबको मोर लगता है और गरीब जब भूखा हो सबको चोर लगता है तर आता तसेच आमचे साहेबसुद्धा पारखी आहेत यानंतर या कार्यक्रमामध्ये आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करण्यासाठी मी माननीय शरदजी मेढे यांना मी विनंती करतो मुख्याध्यापक विवेकानंद विद्यामंदिर यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं नमस्कार पत नसलेल्या माणसाला ज्यांनी ऐपत मिळवून दिली असे या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष
स्वर्गीय नाग उर्फ कॉम्रेड बाबूजी आव्हाड यांच्या स्मृतीला प्रथमतः वंदन करतो. आणि आज 1 मे 2022 बरोबर 62 वर्षापूर्वी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. महाराष्ट्राच्या 1000 वर्षाच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर कुठली महत्त्वाची घटना घडली असेल तर ती होती चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि भंडारा गोंदियापासून मुंबईपर्यंत मराठी बोलणाऱ्यांचं एकच एक राज्य असावं आणि ते राज्य होतं महाराष्ट्र राज्य. आणि आज दुसरा एक महत्त्वाचा दिवस आहे जागतिक कामगार दिन. मग जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन यांचा काय संबंध आहे? चौरे सरांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावं यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या कामगारांनी त्या ठिकाणी सहभाग घेतला. आणि मग जेव्हा महाराष्ट्राचा कलश आणायचा आहे दिल्लीवरून, तेव्हा ती तारीख कोणती असावी? तर ज्या कामगारांनी, ज्या 105 कामगारांनी इथे आपले हौतात्म्य दिलं, अशा कामगारांच्या स्मरणार्थ 1 मे हा महाराष्ट्र स्थापनेचा दिवस असावा असं त्या ठिकाणी ठरलं. आणि म्हणून त्या काळच्या राज्यकर्त्यांनी या ठिकाणी 1 मे हा महाराष्ट्र दिन घोषित केला आणि ते राज्य स्थापन झालं. मित्रहो, आज जागतिक कामगार दिवस आहे. संपत्ती ही श्रमातून निर्माण होते, संपत्ती ही कष्टातून निर्माण होते. सोनं, चांदी, पैसा, नाणे, हिरे, जवाहीर किंवा तुमच्या खिशातल्या चलनी नोटा ही संपत्ती नाही. तुम्हाला आठवत असेल 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की कल से महज एक कागज का टुकड़ा बनेगा. चलनी नोटा कागदाच्या तुकडे होऊन गेले. बरोबर 9 तारखेला आमचे मित्र चौरे सर मुंबईला गेले होते. खिशामध्ये 40-50 हजार रुपये होते, 500च्या 2000च्या 1000च्या नोटा. पण रात्री 8 वाजता ते काय झाले होते? कागद झाले होते. त्या नोटांचा काहीच फायदा नव्हता. 10 रुपयाचा वडापाव खायला खिशात पैसे नाहीत, नोटांचे बंडल खिशात होते. याचा अर्थ संपत्ती श्रमातून निर्माण होते, कष्टातून निर्माण होते. सोनं खाता येत नाही, चांदी खाता येत नाही, चलनी नोटा खाता येत नाही. खाण्यासाठी अन्न लागतं. मग ते अन्न कोण निर्माण करते? ते अन्न निर्माण करतात तुमचे आणि आमचे हात, बळीराजाचे हात. आणि तेच निर्माण करण्यासाठी तुमचे हात उपयोगी पडतात. जेव्हा बळीराजा एक दाना पेरतो जमिनीमध्ये, आपले अश्रू, आपले रक्त, आपला घाम त्याच्यामध्ये गाळतो, तेव्हा एका दाण्याचे हजारो दाणे होतात. तुमच्यापैकी काही जणांचे हात जेव्हा लोखंडाशी भिडतात तेव्हा पोलाद निर्माण होतं, सायकल निर्माण होते, हवाई जहाज निर्माण होतं. तुमच्याच काही जणांचे हात जेव्हा त्या ठिकाणी सेवा देण्यासाठी पुरवले जातात तेव्हा हा देश उभा राहतो. आणि म्हणून बाबूजी आव्हाडांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत अशा हातांसाठी काम केलं, अशा कष्टकरी लोकांसाठी काम केलं. एक कवी असं म्हणतो, अरे माणसा इथे मी तुझे गीत गावे, अरे माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे. असं आयुष्यभर लोकांचं हित पाहण्याचं काम कॉम्रेड बाबूजी आव्हाडांनी केलं. आणि तोच वसा आणि वारसा घेऊन या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अभय काका आव्हाड या ठिकाणी लोकांचं हित जपण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. आणि तुमचे जे हात आहेत त्या हातांना उभारी देण्याचं काम या ठिकाणी या संस्थेतून सतत चालू आहे. आणि म्हणून मित्रहो, मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपले जर हात नसतील तर हा देश उभा राहणार नाही. मग
मग कष्टकऱ्यांचे असतील, वंचितांचे असतील, शेतकऱ्यांचे असतील, हा माणूस महत्त्वाचा आहे. आणि म्हणून महाकवी बाबूराव बागुल या ठिकाणी म्हणतात की याच हातांनी मंदिरं उभं केली, याच हातांनी देवळं उभी केली आणि याच हातांनी देवाची निर्मितीसुद्धा केली, वेदांची निर्मिती उभी केली आणि वेदांची निर्मितीसुद्धा याच हातांनी केलेली आहे. म्हणून बाबूराव बागुल आपल्या एका कवितेमध्ये म्हणतात, वेदाआधी तू होतास, वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास, तूच सूर्याला सूर्य म्हटलं म्हणून सूर्य सूर्य झाला, तूच चंद्राला चंद्र म्हटलं म्हणून चंद्र चंद्र झाला, सगळ्या विश्वाचं नामकरण तूच केलंस. हे प्रतिभावान माणसा, तूच आहे सर्व काही आणि तुझ्यामुळेच सजीव सुंदर झाली ही मही. मही म्हणजे ही पृथ्वी. या माणसामुळं सजीव सुंदर झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज जमलेले जे कष्टकरी असतील, मजूर असतील, नगरपालिकेचे सफाई कामगार असतील किंवा अनेक क्षेत्रातून आलेले कामगार असतील, ही जी पृथ्वी आहे, मगाशी चौरे सरांनी सांगितलं की तुमच्या हातावरती तरलेली आहे. आपल्याला सांगितलं जातं की ही पृथ्वी कुणाच्या मस्तकावर तरलेली आहे, तर ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली आहे. पण तसं नाही. इथल्या कष्टकऱ्याने जर कष्ट केले नाही, इथल्या बळीराजानं जर अन्नधान्य पिकवलं नाही, तर या देशाची, या जगाची प्रगती होणार नाही. आणि म्हणून ही जी पृथ्वी आहे ही कष्टकऱ्यांच्या, वंचितांच्या तळहातावर तरलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला सलाम करण्यासाठी, त्या हातांना सलाम करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. या जागतिक कामगार दिनाच्या निमित्तानं आणि या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि तुमच्या भावी जीवनामध्ये आज तुमचे हात जर या ठिकाणी चांगल्या कामासाठी लागले तर निश्चितपणे देश उभा राहणार आहे. मगाशी चौरे सरांनी सांगितलं की आता कामगारांची चळवळ वाताहत होते आहे. आता कॉन्ट्रॅक्ट बेसिस आलेला आहे, तुमचे मालक बदललेले आहेत. पण असं जर कोणी भ्रमात असेल की या हातान वाचून आम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करून घेऊ, आम्ही मशिनरी आणून काम करून घेऊ, पण हा त्यांचा भ्रम आहे. कारण शेवटी या हातामध्ये जी ताकद आहे ती विधायक ताकद आहे आणि विधायक कामासाठी आपण त्या ठिकाणी लावणार आहोत. आणि म्हणून जाता जाता तुम्हाला एक सांगायचं आहे, तुम्ही कष्टकरी समाजाचे आहात, तुम्ही वंचित समाजाचे आहात, तुम्ही बळीराजा आहात. आणि म्हणून जाताना एवढंच सांगायचं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते वाघिणीचं दूध आपल्या मुलांना पाजा, त्यांचे हात सक्षम करा. उद्या बरोबर आज 1 वर्षापूर्वी, लक्षात घ्या, बरोबर 1 वर्षापूर्वी तुम्ही कशासाठी पळत होतात, तुमचे हात कशासाठी पळत होते? कुणाला ऑक्सिजनचा सिलेंडर आणण्यासाठी पळत होते, कुणाला बेड मिळत नव्हतं म्हणून पळत होते, हिंदू मुस्लिमांसाठी पळत होता, मुस्लिम हिंदूंसाठी पळत होता. कोरोनाने जगायला शिकवलं. आणि म्हणून मित्रहो, उद्या तुम्हाला कुणी भोंगा वाजवायला लावेल, उद्या कुणी तुम्हाला स्तोत्र म्हणायला लावेल, पण हे न करता तुमच्या मुलाबाळांना शिकवा. आणि शिक्षण हे अत्यंत गरजेचं आहे. या पाथर्डीच्या माळरानावर बाबूजी आव्हाडांनी शिक्षण संस्था उभी केली. कशासाठी? गोरगरीब, वंचित, दलित, ऊसतोडणी कामगार या सगळ्या मुलांसाठी ही संस्था उभी केली आणि ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलं. म्हणून शिक्षण हे महत्त्वाचं आहे. तुमच्या मुलाबाळांना शिकवा, त्याच्यातूनच देशाची क्रांती होणार आहे. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आपण आपले ओजस्वी विचार इथे मांडले. यानंतर पार्थ विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि अभयराव आव्हाड प्रतिष्ठान, सामाजिक प्रतिष्ठानचे प्रमुख आणि अभयरावजी आव्हाड साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. जास्त वेळ नाही महिला मंडळी, थोडक्यात आवडतो. माझ्यानंतर अध्यक्षाचं भाषण होईल. शरदराव ते बरेच जण राहिले बोलायचे, पण त्यांना निश्चित नंतर संधी देऊ. व्यासपीठावरील आज कामगार दिनानिमित्त आणि कामगार मेळाव्यानिमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माजी नायब तहसीलदार, नगरपालिकेचे CO आदरणीय गाडेसाहेब, जे नगरपालिकेत सर्व बरेचसे जण रिटायर झालेत,
ते काही बाहेर रिटायर झालेत. शरद पाथरकर शिरूरला होते, पाठक साहेब संगमनेरला होते. बरेच व्यासपीठावर जेवढे आहेत ते बऱ्याच ठिकाणी बाहेरगावी रिटायर झालेत, काही पाथर्डीसुद्धा रिटायर झालेत. परंतु आपलं पाथर्डी शहराच्या तालुक्याच्या वतीने कर्तव्य आहे की त्यांनी ग्रामपंचायतपासून या ठिकाणी खूप काही सेवा दिलेली आहे. म्हणून आज त्यांचा आपला सर्वांचा सत्कार आहे. त्यांचा या निमित्ताने आपण सत्कार केलं. त्याप्रसंगी उपस्थित सन्माननीय दारके साहेब, सन्माननीय शरदरावजी पाथरकर, दादा मारदाने, बंडू पाठक साहेब, आपले महादेव पालवे OS, त्यानंतर पाटोळे साहेब, रावत साहेबांनी लय लवकर रिटायरमेंट घेतली. आमचे साळवे साहेब, सन्माननीय इजारे साहेब आणि दिलीप चौधर, त्यांचा आपण सर्वांच्या वतीने निवृत्त झालेत पाथर्डीकराच्या वतीने आम्ही करत हा सत्कार करत आहोत. आपण शहराच्या बाबतीत चांगलं काम केलं. तसेच या प्रसंगी उपस्थित आमचे सहकारी नंदूशेठ शेळके, किशोर शेठ परदेशी, दत्ताशेठ सोनटक्के, बबनराव सबलस, गणेशराव टेके, माऊली कोकाटे, कोण राहिले, सन्मान्य बुर्डे शेख, सर्व सन्माननीय आमचे आदरणीय पत्रकार उमेश मोरगावकर, अभिजित, अमोलजी, सर्वच कामगार बंधू आणि कामगार भगिनींनो, प्रथमतः मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. सर्वांनी खूप, चौरे सरांनी, मेढे सरांनी, आमचे दादा मर्दाने सरांनी सुद्धा चांगलं भाषण केलेलं आहे. आमचे वडील बाबूजी आव्हाड हे खरे कामगार नेते होते. 57 ते 67 कम्युनिस्ट पक्षाचे आमदार होते. कामगार, शेतकरी कामगार पक्षाचे ते निवडून आले होते. त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये होते. आज त्यांना शताब्दी महोत्सव चालू आहे. म्हणजे आज जर जिवंत असते तर 100 वर्ष चालू असतं. त्यानिमित्त आपण एक मेला सतत भेटतच असतो. माझीसुद्धा एक भावना आहे तुमच्या बाबतीत. बऱ्याच वेळा आपण भेटलेलो आहे. मी खूप सहकार्य करत, म्हणजे तोंडवाटं सांगणं चुकीचं राहीन मोरगावकर सर, परंतु माझी कामगार बंधूंना सगळ्याला विनंती राहीन की आत्ताच मेढे सरांनी आव्हान केलं तर शिक्षण खरंच घ्या. मी कोणताही कामगार असू त्याचं शिक्षण फी माफ करत असतो. त्यांना कपडे देत असतो. ज्यांनी माझ्याकडे आले अनुभव आला असेल तर माझी विनंती राहीन की आपले मुलं शिकवा, घडवा. नगरपालिकेतसुद्धा मी अध्यक्ष असताना कामगारांचे मुलांचे सत्कार केले, त्यांना मदतीचा हात पुढं केलेला आहे. बऱ्याच वेळा आता माथाडी कामगाराचं राहायचं आमचं जरा थोडं सिरसटवाडी, आमचं पाथर्डी शहराच्या बाबतीत थोडं लक्ष व्हायचं. पण आज मी ठरवलं होतं आणि वाडीचे आमचे जेवढे आहेत तेवढे आज बोलवावा त्यांना. बरेच दिवस झाले त्यांचं, आमचं एकदा झाली होती मिटिंग पण नंतर राहिली तशीच, कोरोना काळ आला मध्ये, त्यामुळं बोलवलं आहे. माझी विनंती राहीन की मी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. कोरोना काळात भयानक परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळेस मी मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे. दरवेळेस मी आपण राहू. आपली मुलं जे असतील जूनमध्ये कुठं शाळेत घाला तसं काही नाही, पण त्यांना जे सहकार्य लागेल ते मी हजर आहे. मला कधी सांगा. मी बऱ्याच लग्न कार्यातसुद्धा, नंदू कुठे आहे का नाही, आज आला का नाही, नंदूला विचारा. सगळे आमचे त्यांना मदत करत असतो. सर्व आहेत. तुम्ही तसंच आमच्यावर प्रेम ठेवा. या ठिकाणी आलात, मनापासून तुमचं मी पार्थ विद्याप्रसारक मंडळ, आबाई आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानच्या आमच्या सर्वांच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत करतो. आपण इथं आलेला आहात. सगळ्यांचे आता सत्कार जागेवर बसूनच आम्ही करत, कारण खूप वेळ जाईल म्हणून आमचे सर्व लोक आपला सगळ्यांचा जागेवर बसूनच सत्कार करतील. तोपर्यंत एक अध्यक्षीय भाषण राहिलेलं आहे. गाडेसाहेब भाषण करतील. कधी पण मला सांगा, काही चुकलं बिकलं असलं तर माफ करा. आणि तुमच्या सेवेसाठी निश्चित आपण संघटित राहू. भविष्यात काही संधी आली तर निश्चित कामगारासाठी काही ना काही मी या ठिकाणी कामगार भवन असन किंवा कामगाराला बसायची जागा असन किंवा काय कामगारासाठी जे काही लागन ते मी निश्चितच भविष्यात प्रयत्नशील राहीन. एवढंच या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा शब्दसमूहाने सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. स्नेहभोजन ठेवलेलं आहे, फक्त तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. आज तुमचा हक्क आहे कामगार दिनाचा आणि मी फक्त तुमच्यासाठी जेवण ठेवलेलं आहे. बऱ्याच वेळेस आपण लग्न कार्यालयात आपण पण केवळ आज तुमच्या हक्कापायी तुमच्यासाठी जेवण आहे. स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा ही आव्हाड कुटुंबियाच्या वतीने मनापासून विनंती करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. आणि आता या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गाडेसाहेब आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. तत्पूर्वी आपण सर्वांनी आपल्या जागेवरच बसायचं आहे. आपला जागेवरच यथोचित सन्मान होणार आहे. मी गाडेसाहेबांना विनंती करतो की आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं.
थोर सेनानी, कामगार नेते आणि माजी आमदार स्वर्गीय बाबूजी आव्हाड यांच्या स्मृतीला, त्यांच्या कार्याला प्रथमतः मी वंदन करतो. आज महाराष्ट्र दिन आणि त्या निमित्ताने आयोजित केलेला हा कामगार मेळावा, या ठिकाणी जो आपण नगरपालिकेमध्ये काम करत असलेल्या परंतु दुर्लक्षित अशा कर्मचाऱ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला, सन्मान केला, त्याबद्दल मी आयोजकांचे प्रथमतः आभार मानतो आणि धन्यवाद देतो. खरं म्हणजे आज ज्यांचा सत्कार झाला आहे त्यामध्ये शरद पाथरकर, दादा मर्दाने, सुरेश हिजारे, महादेव पालवे, मुकुंद रावस, बंडू पाठक, विठ्ठल पाटोळे, रवींद्र दारके आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी आयोजन केलं असे अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभयरावजी आव्हाड, या ठिकाणी उपस्थित असलेले नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नंदकुमारजी शेळके, त्याचप्रमाणे उमेशजी मोरगावकर, अभिजित खंडागळे आणि उपस्थित मान्यवर. खरं म्हणजे आज या ठिकाणी पाठक साहेबांनी मला काल सांगितलं होतं की असा सत्कार आहे आणि मला घेऊन जा. त्यानिमित्ताने खरं म्हणजे मी त्यांना इथं घेऊन आलेलो होतो. या कार्यक्रमासाठी येण्याचं माझं काही तसं निश्चित नव्हतं किंवा येण्याचं काही कारणही नव्हतं, परंतु एका चांगल्या कार्यक्रमाला मला हजर राहण्याची या निमित्ताने संधी मिळाली. त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो, आभार मानतो. आज या ठिकाणी ज्यांचा आपण सत्कार केला ते सर्वच कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत, परंतु तरीसुद्धा आव्हाड साहेबांनी या सर्वांची दखल घेऊन त्यांचा सत्कार केला, त्यांचा सन्मान केला. खरं म्हणजे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अतिशय मोलाची गोष्ट आहे. अभय काका जून 19मध्ये संजय मेहरकरांच्या मुलीचं लग्न नगरला होतं, त्यावेळी पाठक साहेबांनी आम्ही भेटलो होतो. त्यावेळी त्यांचा सत्कार म्हणजे ते लवकरच सेवानिवृत्त होणार होते आणि आमचं ठरलं होतं की बा आपण सत्कार, तुमचा जो कार्यक्रम आहे सेवापूर्तीचा तो संगमनेरलाच करू. त्यासाठी त्यांनी मंगल कार्यालय बुक केलेलं होतं, त्यांनी फ्लॅट घेतलेला होता. त्यांना मी सांगितलं की तुमची जी पूजा आहे ती अगोदर उरकून घ्या, म्हणजे ज्या दिवशी आपल्याला कार्यक्रम करायचा आहे त्या दिवशी फक्त जेवणाचा कार्यक्रम आणि तुमचा सेवापूर्तीचा कार्यक्रम होईल. त्याप्रमाणे सर्व केलं होतं, परंतु जगाच्या समोर कोरोनाचं मोठं संकट उभं राहिलं आणि तो कार्यक्रम होऊ शकला नाही. काही का होईना आपण या सर्व माझ्या मित्रांचा तुम्ही सत्कार केला, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो. खरं म्हणजे ज्यावेळी मी या ठिकाणी नायब तहसीलदार म्हणून काम करत होतो त्यावेळी काका नगरपालिकेचे अध्यक्ष होते आणि मी नगरपालिकेचा चार्ज घ्यावा म्हणून ते प्रयत्नशील असायचे आणि नगरपालिकेचा चार्ज मला नको म्हणून मी प्रयत्नामध्ये असायचो. त्यावेळी राजेंद्र पाटील निवासी उपजिल्हाधिकारी माझे मित्र असायचे आणि हे अभय काका त्यांना भेटल्यानंतर मी त्यांना सांगायचो की बा आपल्याला बाकीचं काम आहे, परंतु आव्हाड साहेबांच्या आग्रहामुळं बऱ्याच वेळा मला नगरपालिकेमध्ये CO म्हणून काम करण्याची वेळ आली. त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो. खरं म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये या देशामध्ये शेतकऱ्यांचा संप आपण पाहिला, तो जवळजवळ 11 महिने चालला. त्यानंतर ST कामगारांचा संप आपण पाहिला, तो देखील 3-4 महिने चालला आणि नंतर मध्यंतरीच्या काळामध्ये भोंगे वाजवण्याचाही काही कार्यक्रम झाला. परंतु मेढे सरांनी जे सांगितलेलं आहे की कुठलाही भोगांना वाजवता फक्त मुलांना शिक्षण द्या, शिक्षण देऊन त्यांना सक्षम करा, तेच तुमच्या कामाला येणार आहे. कुठलाही भोगा वाजवला तरी तो तुमच्या कामासाठी येणार नाही. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपण सर्वांनी नमूद करून त्याप्रमाणे कार्यवाही करावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. कारण आव्हाड साहेब देखील जे गरीब आहेत, जे गरजू आहेत त्यांना निश्चितपणे या कॉलेजमध्ये मदत करतात. हे पाठक साहेबांनी सुद्धा त्यांनी त्या सत्कार मूर्तीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. खरं म्हणजे आपण प्रत्येकालाच गृहीत धरतो. एकदा सूर्याने बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं की मी उद्या उगवणार नाही, माझ्याऐवजी कोण प्रकाश देईल.
सुरुवातीला जी प्रकाश देणारी माध्यमं आहेत त्यांना गंमत वाटली की असं कसं होऊ शकतं, सूर्य उगवणार नाही आणि प्रकाश देणार नाही. परंतु सूर्याने परत सर्वांना बोलवलं. ट्यूबलाईट असेल, बल्ब असेल किंवा प्रकाश देणारी जी जी माध्यमं असतील त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की मी खरंच उद्या उगवणार नाही, माझ्याऐवजी कोण प्रकाश देणार आहे त्यांनी एकदा सांगा. परंतु कोणीही पुढं आलं नाही. सूर्याने पुन्हा 4-4:30 वाजता 3:30-4 वाजता बैठक बोलवली आणि सांगितलं की मी उद्या खरोखर उगवणार नाही. पहा मग या धर्तीवर जर उजेड मिळाला नाही तर काय होईल. सर्व एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागले. कोणीच काही उत्तर दिलं नाही. परंतु त्या अवस्थेमध्ये एक मिणमिणणारी पंथी समोर आली आणि त्यांनी सांगितलं की सूर्य महाराज, तुमच्या एवढा प्रकाश मी देईल की नाही मला माहिती नाही, परंतु प्रकाश देण्यासाठी मी निश्चितपणे जळत राहील. त्याप्रमाणे कोरोनाच्या काळामध्ये कामगारांनी स्वच्छतेच्या बाबतीत जे काम केलं, हेच काम आपण पंथीप्रमाणे प्रत्येकाने जर करत राहिलो तर निश्चितप्रमाणे हा देश स्वच्छ आणि निरोगी राहील. एवढंच या ठिकाणी नमूद करतो. सर्वांना धन्यवाद देतो आणि मी माझे मनोगत या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साहेब. यानंतर सर्व कामगार बंधू भगिनींना विनंती आहे की आपण जेवणाचा आस्वाद घेऊनच इथून जायचं आहे आणि या कार्यक्रमाच्या अंतिम सत्राकडे आपण आलो. प्राध्यापक ढोरमारे सर यांना मी विनंती करतो की या कार्यक्रमाचा आभार प्रकट करावे. थोर स्वातंत्र्य सेनानी आणि कामगार नेते स्वर्गीय बाबूजी आव्हाड यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचं औचित्य साधून आपण कामगाराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कामगाराचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे आणि माझ्याकडे आभाराचं काम दिलेलं आलं आहे. या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवणारे माननीय जगदीशजी गाडेसाहेब नायब तहसीलदार प्रथमतः यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवलं, याबद्दल मी संस्थेच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित होत आहे असे संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अभयरावजी आव्हाड साहेब यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. तसेच पाथर्डी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष आणि संस्थेचे विश्वस्त श्री नंदुशेठजी शेळके साहेब यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच जे नगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेले आहेत असे सत्कारमूर्ती, यामध्ये सन्माननीय शरदरावजी पाथरकर, दादा मर्दाने सर, सुरेशरावजी इजारे सर, महादेवजी पालवे, मुकुंद रावस, विठ्ठल पाटोळे, दिलीप चौदर, रवींद्र दारके या सर्वांनी आमच्या आमंत्रणाचा स्वीकार केला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढविली. त्यांचे देखील मी संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. तसेच या कार्यक्रमासाठी सन्माननीय दत्ता सोनटक्के, सन्माननीय बबनरावजी सबलस, सन्माननीय ज्ञानेश्वरजी कोकाटे, सन्माननीय संदीप आव्हाड, माननीय गणेश टेके, माननीय साळवेसाहेब, माननीय हबीबभाई, माननीय किशोर शेठजी परदेशी, तसेच पत्रकार बंधू सन्माननीय उमेशरावजी मोरगावकर सर, संदीप शेवाळे, अभिजितजी खंडागळे, अमोल कांक्रिया या सर्व उपस्थित मान्यवरांचे देखील मी आभार व्यक्त करतो. तसेच ज्यांनी खूप छान पद्धतीने मनोगत व्यक्त करून या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम आणखी व्यवस्थित केला असे सन्माननीय मर्दाने सर, बंडू पाठकजी यांचं देखील मी पुनश्च आभार व्यक्त करतो. तसेच श्री विवेकानंद विद्या मंदिराचे मुख्याध्यापक सन्माननीय शरदजी मेढे सर यांनी शिक्षणाचं महत्त्व विशद करून शिक्षणामध्ये आपल्या मुलांना नक्कीच तुम्ही पुढे न्या असा मौलिक सल्ला दिला, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि तसेच या मेळाव्याप्रसंगी सर्व कामगार बंधू आणि भगिनी आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले, या सर्वांचे देखील मी आभार व्यक्त करतो. आणि ज्यांचं नाव अनावधानानं घ्यायचं विसरलं असेल त्यांचं देखील माफी मागून त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय जगदीशजी गाडेसाहेब यांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. भोजनाचा आस्वाद घेऊन जायचा आहे. हो, अगोदर जेवणाची व्यवस्था केलेली, अगोदर महिलांना विनंती आहे की आपण जेवण करायचं आहे.
चपाती